हाय गायज, वेलकम बॅक टू आपलं चॅनल. सो आज आहे खूप महत्वाचा दिवस, त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ. आज आपण एक अतिशय महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत, योग. आजचा विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन आणि योगाचे महत्व. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण जाणून घेऊया योग म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत. योग हा प्राचीन भारतीय तत्वज्ञान आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे किंवा समाधान साधणे. योगाच्या माध्यमातून आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य साधतो. योगाचे तत्वज्ञान म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय होय. आता या योगाचे फायदे काय आहेत, तर आपण शारीरिक फायदे समजून घेऊयात. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, ताकद आणि सहनशक्ती वाढते आणि विविध आजारांपासून बचाव होतो. आता योगाचा मानसिक फायदा काय होऊ शकतो? योगामुळे तणाव कमी होतो, मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. आता योगाचा आध्यात्मिक फायदा काय होईल? ध्यान आणि प्राणायाम या दोन्हीमुळे आत्मजागृती होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात शांतीचा अनुभव येतो. 2014 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. या दिनाचे उद्दिष्ट आहे जगभरातील लोकांमध्ये योगाचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे. आता आपण योगाचे प्रकार पाहूया. हठयोग, राजयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग हे योगाचे प्रमुख प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारचे योग वेगवेगळ्या प्रकारे शरीर आणि मनावर परिणाम करतात. योग दिनाचा उद्देश काय आहे? योगाबद्दल जागरूकता वाढवणे, निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे, जागतिक स्तरावर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत करणे. योग हे भारतीय संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि आता जगभरात त्याचा प्रसार झाला आहे. अनेक देशांमध्ये योगशाळा आणि अभ्यास केंद्रे स्थापन केली गेली आहेत. योग आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजकाल ऑनलाईन योग क्लासेस आणि ॲप्सच्या माध्यमातून लोक घर बसल्या योग शिकू शकतात. सोशल मीडियावर योगासने आणि त्यांच्या फायद्यांविषयी माहिती मिळवू शकतात. योगाच्या नियमित सरावाने मानसिक शांती आणि संतुलन साधता येते. ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. स्वास्थ्य समस्यांवर उपाय होतात. योगामुळे हायपरटेन्शन्स, डायबिटीस आणि संधिवात यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येते. योगाने शरीराच्या प्रतिकारशक्तीत वाढ होते. योगा अभ्यासासोबत संतुलित आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व देखील अधोरेखित केले जाते. शुद्ध आणि सात्विक आहारामुळे योगा अभ्यासाचे फायदे अधिक प्रमाणात मिळतात. योगातील नैतिकता आणि जीवनमूल्ये पाहूया. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची 8 अंग असतात. या अंगांच्या पालनाने जीवनात नैतिकता आणि उच्च जीवनमूल्ये साधता येतात. योगासाठी आवश्यक साधने कोणती आहेत? योगाभ्यासासाठी योगा मॅट, आरामदायक कपडे आणि स्वच्छ वातावरण आवश्यक आहे. योगासने करताना योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. योगाच्या सुरुवातीच्या टिप्स काय आहेत ते आपण जाणून घेऊया. योगाची सुरुवात करताना हळू आणि आरामदायक पद्धतीने आसने करावीत. शरीराच्या मर्यादा ओळखून योगासने करावीत आणि आवश्यकतेनुसार विश्रांती घ्यावी. योगाचे शैक्षणिक महत्त्व आपण जाणून घेऊया. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये
योगाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचा अभ्यास फायदेशीर आहे. योगाचे सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान काय आहे? योगाच्या माध्यमातून एकात्मता, बंधुत्व आणि शांतीचा संदेश दिला जातो. विविध देशांमधील संस्कृतींचा आदानप्रदान योगामुळे होतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन हे सामूहिक योगाभ्यास, योग स्पर्धा, व्याख्याने आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये विविध वयोगटातील लोकांचा समावेश असतो. योगाचा वैज्ञानिक आधार समजून घेऊया. अनेक वैज्ञानिक संशोधनांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक फायदे सिद्ध केले आहेत. योगाच्या प्रभावाचा अभ्यास करणारे विविध संशोधन प्रकल्प चालू आहेत. योगासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता नसते, त्यामुळे हे कमी खर्चिक आहे. योगामुळे वैद्यकीय खर्च कमी होतो, कारण योग नियमितपणे केल्यास अनेक आजार दूर राहतात. योगाचे आध्यात्मिक महत्त्व काय असेल? योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो एक आध्यात्मिक साधनाही आहे. योगामुळे आत्मचिंतन, आत्मजागृती आणि आत्मविश्लेषण साधता येते. योगाभ्यास नैसर्गिक वातावरणात, विशेषतः उघड्या जागेत केल्यास त्याचे फायदे अधिक मिळतात. पर्यावरणाचे संरक्षण आणि नैसर्गिक साधनांचा आदर करणे हे योगाच्या तत्वांमध्ये समाविष्ट आहे. योगातील विविधता जाणून घेऊया. योगाचे विविध प्रकार आहेत, ज्यात ध्यान, प्राणायाम, आसन आणि बंध यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकारचा स्वतंत्र लाभ आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजेनुसार योगाभ्यास निवडू शकते. योगाचे व्यावसायिक लाभ काय आहेत बरं? योग शिक्षक बनून आर्थिक उत्पन्न मिळवता येते. योगा स्टुडिओ, योग शिबिर आणि ऑनलाईन योगा क्लासेस यांमधून उद्योजकता साधता येते. योगा अभ्यासामुळे समाजातील व्यक्तींमध्ये एकोप्याची भावना निर्माण होते. योगामुळे समाजात शांती, अहिंसा आणि प्रेम यांचा प्रसार होतो. आता आपण योगाचे शास्त्रीय आधार बघूया. योगाचे तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये मांडलेले आहे. योगसूत्र, हठयोग, प्रदीपिका आणि भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांमध्ये योगाचे वर्णन सखोल आहे. योगाची जागतिक प्रसार आणि प्रभाव काय आहे? जगभरातील लोकांनी योगाचा स्वीकार केला आहे, ज्यामुळे योग एक आंतरराष्ट्रीय चळवळ बनली आहे. योगामुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचा गौरव वाढला आहे. योगाभ्यास नियमितपणे करणे म्हणजेच समर्पण आणि शिस्तीची जोपासना करणे. योगाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास वृद्धी साधता येते. विविध योगा कार्यक्रम, कार्यशाळा आणि शिबिरांमुळे समाजातील लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. या माध्यमातून नवीन मित्र संबंध आणि सहकार्याच्या संधी निर्माण होतात. योग हा प्रत्येक वयोगटातील आणि शारीरिक क्षमतांवरील व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. योगाचा अभ्यास प्रत्येक जण करू शकतो, त्यामुळे ते सर्वसमावेशक आहे. योगामुळे पचन संस्था, श्वसन संस्था आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. योगामुळे वजन कमी करण्यास मदत होते. योगाच्या नियमित सरावाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. योगामुळे मेटाबॉलिझम सुधारतो, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते. योगामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. अनिद्रा म्हणजेच निद्रानाश आणि झोपेच्या समस्यांवर योगामुळे मात करता येते. योगामुळे पाचन संस्थेची कार्यक्षमता वाढते. काही विशिष्ट आसने पचन संस्थेची कार्यक्षमता वाढवतात. योगामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्यांवर उपाय होतो. योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नियमित योगामुळे
सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. योगामुळे मनोविकारांवर उपचार सुद्धा करता येतात. योगामुळे डिप्रेशन, चिंता आणि इतर मानसिक आजारांवर सकारात्मक परिणाम होतो. ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक स्थिरता आणि समतोल साधता येतो. योगामुळे तंत्रिका तंत्र मजबूत होते. योगामुळे तंत्रिका तंत्राची कार्यक्षमता सुधारते. नियमित योगामुळे ताणतणावाच्या परिस्थितीतही मन शांत राहते. योगामुळे शारीरिक संतुलन वाढते. योगाच्या विविध आसनांमुळे शरीराचा संतुलन सुधारतो. संतुलन सुधारल्यामुळे शरीराची लवचिकता आणि स्थिरता वाढते. योगामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. योगामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे कार्य सुधारते. योगामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. योगामुळे शरीरातील पेशींचे नूतनीकरण होते, ज्यामुळे वृद्धापकाळाचे लक्षण कमी होतात. नियमित योगामुळे त्वचा ताजीतवानी आणि तेजस्वी राहते. योगामुळे स्वआकर्षण वाढते. योगामुळे आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःविषयी सकारात्मक भावना निर्माण होते. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन साधता येतो. योगामुळे दैनंदिन कामकाजात सुधारणा होते. योगामुळे ऊर्जा स्तर वाढतो, ज्यामुळे दैनंदिन कामकाजात सुधारणा होते. योगामुळे एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते. ध्यान आणि प्राणायामामुळे मनशांती मिळते, ज्यामुळे सर्जनशीलता वाढते. योगामुळे विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती सुधारते. खेळाडू आणि कलाकार योगाच्या माध्यमातून त्यांच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करू शकतात. योगामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो. योगामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. योगा अभ्यासामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. सकारात्मक ऊर्जेमुळे जीवनात उत्साह आणि आनंद निर्माण होतो. योग आणि महिला यांच्या आरोग्याशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया. महिलांच्या मासिक पाळीच्या समस्यांवर योगाचा सकारात्मक परिणाम होतो. गर्भवती महिलांसाठी योग अत्यंत फायदेशीर असते, ज्यामुळे गर्भधारणेच्या काळातील अस्वस्थता कमी होते. योग आणि मुलांचा काय संबंध आहे ते पाहूया. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. योगामुळे मुलांच्या शालेय कामकाजात सुधारणा होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. योग आणि वृद्ध व्यक्ती याचा काय संबंध असू शकतो? वृद्ध व्यक्तींसाठी योग हे व्यायामाचे उत्तम साधन आहे. योगामुळे वृद्धापकाळातील शारीरिक समस्यांवर उपाय होतात आणि शरीराची लवचिकता टिकवून ठेवता येते. योग हा एक संस्कार आहे. योगाच्या माध्यमातून नीतिमूल्यांचा प्रचार होतो. योगामुळे मनशांती, सहनशीलता आणि सत्यता यांसारखे संस्कार जोपासता येतात. योगाचा आणि कुटुंबाचा काय संबंध असू शकतो? संपूर्ण कुटुंबाने एकत्रित योगाभ्यास केल्यास एकोप्याची भावना निर्माण होते. योगामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर संवाद आणि समज वाढतो. योगाच्या नियमित सरावामुळे दैनंदिन जीवनातील वेळ व्यवस्थापन सुधारते. योगामुळे कार्यक्षमता वाढते आणि वेळेचा सदुपयोग करता येतो. नियमित करा योग, आयुष्यभर दूर ठेवा रोग. नियमित केल्याने योग दूर होतात सारे शारीरिक आणि मानसिक रोग. नियमित योग हीच उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्याची गुरुकिल्ली आहे. जेथे योग वसे तेथे रोग नसे. निर्धार नियमित योग करण्याचा. जपा मंत्र निरोगी आरोग्याचा. जगाला आनंदी आणि सुदृढ करूया. चला सर्व योगाकडे वळूया. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
योग हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवावा. नियमित योगाभ्यासामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळतात. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि योगाचा प्रचार करा. योग करा, निरोगी राहा, आनंदी राहा. तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ योग आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. स्वस्त राहा, मस्त खा, स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत नमस्ते.